श्री गुरुदेव दत्त. हे बघा आज सकाळी 8:30ला ऑफिस उघडलं पहा आणि इथं लोकांची म्हणजे KYC हे मार्चनंतर करायची पाहिजे ज्येष्ठ नागरिक संजय गांधी पेन्शन योजनेची. तर बघा सकाळी सकाळी आज हे मळीबानाना जाधव यांचं आरेपाना यांना चालता येत नाही काय नाही आणि ह्या असल्या माणसं जर KYC जर नाही झाली तर यांची पेन्शन बंद होते पहा आणि यांची मंडळी घरी झोपून येईल तर त्यांचं आम्ही घरी जाऊन करणार आहे पहा. तर खरोखर म्हणजे यांचं कोणीच नाही, मुलगा नाही, कोण नाही करायला काय नाही. तर असल्या माणसांची आम्ही सेवा करतो पहा इथं सेवा केंद्रात आणि त्यांची KYC काय त्यांची अडचण असेल आम्ही दूर करतो. तर बघा त्यांची आत्ता KYC झाली आणि त्यांच्या मंडळीची आत्ता आम्ही घरी जाऊन करणार आहे पहा. कसं काय मग कसं वाटलं तुम्हाला? बरं वाटलं KYC झाली? नाही तर शिरूरला नवऱ्याला जावं लागलं असतं नाही का? हां आहे का नाही? इथं आली तर सोय झाली. कसं चांगलं झालं ना? हां हे बघा आता हे पण आता काम चालू आहे पहा KYC. हे संपर्क कार्यालय यांच्या आशीर्वादाने चालू आहे पहा. हे बघा हे मामा यांची KYC काल केली. मग आता काय करायचं? मग आता घरी जाऊन मंडळीचं काय करायचं? मग घरी जाऊन काढायला लागेल. घरी जाऊन काढावं लागेल कारण इकडे येऊ शकत नाही का? नाही हा बघा मग आता असली लोक जर येऊ शकत नाही जर घरी जाऊन काढायचं म्हणल्यानंतर बघा याची सेवा आहे याची करावं लागते नाहीतर मग पेन्शन बंद होते बा. पण तुम्हाला कसं वाटतं मामा ही आपली सेवा चालली कशी वाटते? लई चांगली बनाट एकदम अगदी मस्त पैकी लोकांची सेवा करता येईल. फार उपकार आहे. नाही आहे म्हणाला पण काही लोकांना म्हणजे असं म्हणतात हे काही खेळ चाललाय यांचं काय चाललंय. काही लोकांनी त्याची जाण धरून त्या मार्गावर चालावा अशी सगळ्याची विनंती आहे नाही का? हो. नाही सेवा अशी प्रथमच आपल्या गावात चालू झाली चांगले चांगले आहे का नाही? हो, ओके. हा म्हणजे सगळ्या लोक कुठं शिरूर नावरा जायला नको सगळं इथं अगदी घर बसल्या इथं व्यवस्था चालू आहे बा. सद्गुरू कृपेने ही सेवा चालू आहे पा. तर असे सर्व ज्येष्ठ नागरिक वृद्ध यांची ही सेवा आम्ही घेण्याचा निर्णय घेतला आहे. महेश काका यांनी जास्त पुढाकार घेऊन त्यांना एक समाजसेवेची आवड आहे आणि आम्ही सर्व एक नारायणपूर भक्त आहेत तर काहीतरी लोकांचं कल्याणासाठी आम्ही हा एक उपक्रम चालू केला आहे. तर फार हे म्हणजे लोकांच्या फायद्याचं